नमस्कार. माननीय आर.बी. कुलकर्णी सर आणि डॉक्टर भूषण शुक्ला यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावे प्लीज. कुतूहलच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विषय एकदम इंटरेस्टिंगच आहे. प्रत्येक मातापित्याला आपली मुले स्वस्थ, निरोगी, सुदृढ, आनंदी, बहुगुणी, सर्वगुणसंपन्न अशी अपेक्षा असणं रास्तच असतं खरं. सर्वच क्षेत्रात त्यांनी यशस्वी व्हावे, त्यांना अपयश कधीच मिळू नये असेही त्यांना वाटत असतं. पण मुलांना लहानाचे मोठे करताना, त्यांच्याकरता भौतिक सुखसुविधा निर्माण करताना, त्यांच्यावर चांगले संस्कार करताना आईवडिलांना भगीरथ प्रयत्न करावे लागतात. आता याच विषयाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले इथे उपस्थित आहेत डॉक्टर भूषण शुक्ला. त्यांचे मनपूर्वक स्वागत. डॉक्टरांनी MD व DNB सायकेट्री या विषयात केलं आहे. लंडनहून MRCP अँड सायकिएट्रिस्ट आणि मेडिकल डिप्लोमा इन हिप्नोसिस हे केल्यानंतर ते सध्या पुण्यात बाल मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि सुदृढ पालकत्वासाठी सतत मार्गदर्शन करत असतात. मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत व सत्कार करावा. धन्यवाद सर. आपण आपले सत्र सुरू करू शकतो. नमस्कार. सगळेजण मराठी बोलत आहेत ना? इज देअर एनीवन हिअर हू डझंट स्पीक मराठी ॲट ऑल? नाही. सदाशिव पेठेत परवानगी नाही असलं काय करायला. ओके. माझं नाव जरी सारखं शुक्ला म्हणून सांगितलं जात असलं तरी मी नाशिकचा शुक्ला आहे, मराठी माणूस आहे. त्यामुळे मराठीतल्या चुका सांभाळून घ्या. सो बरेचसे पालक दिसत आहेत, बाबा पालकही बरेच दिसत आहेत. ती चांगली गोष्ट आहे. नाही तर युजली पेरेंटिंग सेशन म्हटलं की त्या आयांना पाठवतात आणि तू बघ ऐकून ये, काय वाटलं महत्त्वाचं तर मला सांग, असा कन्सल्टंट रोलमध्ये असतात. त्यामुळे बरेचसे बाबा मंडळी दिसत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. तर माझं नेहमी जेव्हा पालकत्वाचं काम करतो तेव्हा एका गोष्टीवर नेहमी प्रयत्न असतो, विश्वास असतो की आपण जे काय बोलणार आहोत त्यामध्ये फिलॉसॉफी फारशी नाही असली पाहिजे. कारण फिलॉसॉफीचा फार उपयोग नसतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुलांवर प्रेम करायला पाहिजे, मुलांना मोकळं वातावरण द्यायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. पण हे ॲक्च्युली प्रॅक्टिकल जगामध्ये कसं करायचं? परीक्षा 4 दिवसावर आलेली असताना कसं करायचं? ॲडमिशन्स कमी असताना कसं करायचं? मार्क मिळवायची गरज असताना कसं करायचं? आणि ओव्हरऑल महत्त्वाच्या गोष्टी खरंच काय आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे माझा आजचा जो स्ट्रेस आहे, जो अर्धा पाऊण तास माझ्याकडे आहे त्यामध्ये, की एक म्हणजे खरंच महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण असं समजूया की एक भुकेलं मूल आहे आणि त्या मुलाला आपण जेवायचं ताट वाढतो आहे. आणि मला असं वाटतं की सध्याचं जे पालकत्व आहे ते वरण भात भाजी पोळी ह्याच्याकडे दुर्लक्ष करून मग तो पेल्यावरची नक्षी कशी आहे आणि मग बाजूची रांगोळी कशी आहे आणि मग त्या ताटाच्या कडाया गोल फिरवलेल्या आहेत का सरळ आहेत, मग त्रिकोणी ताट आहे का चौकोनी ताट आहे, असं करून मग शेवटी आतमध्ये पिझ्झा वाढून द्यायचा. अशा थाटामधलं पालकत्व असतं की ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बाजूला सोडून ज्या डेकोरेशनवाल्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल नेहमी न्यूजपेपर्समध्ये तुम्ही मोठे मोठे आर्टिकल्स वाचता. आता हे एक्झॅक्टली कोण हे आर्टिकल्स लिहितात हे मला माहिती नाही, पण बालमानसशास्त्रामध्ये त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या कुठेही नाही आहेत किंवा आहेत त्या आउटराईट घातक आहेत, अशा थाटात आहेत. त्यामुळे शास्त्रीय संमेलन आहे, त्यामुळे 100% शास्त्रीय सत्य सांगायला मी तुमच्यासमोर उभा आहे. तर गेली आता 20-22 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. MD 99 साली मी झालो तेव्हापासनं. तर एक गोष्ट जी सातत्याने समोर येते ती अशी की आपण बसून पालकत्वाबद्दल जेव्हा चर्चा करतो, जे निश्चय करतो, ज्या गोष्टींबद्दल विचार करतो त्याचा ॲक्च्युअल पालकत्वाशी काही संबंध नसतो. शांतपणे विचार केलेली आणि प्लॅन केलेली गोष्ट आपण कधीही एक्झिक्यूट करत नाही. तसं जर असतं
तर आपण सगळेजण रोज तासभर योगा करत असतो, सगळेजण हाफ मॅरेथॉन पळत असतो, सगळेजण अत्यंत स्लिम ट्रिम आणि फिट असतो, सगळेजण अत्यंत उत्तम वाचन आपलं झालेलं असतं, आपल्या कोणाच्याही घरात टी व्ही नसता आणि भारत देशातनं परत सोन्याचा धूर निघाला असता वगैरे वगैरे गोष्टी झाल्या असत्या. त्यामुळे चर्चासत्रामध्ये किंवा पुस्तकामध्ये सांगितलेल्या गोष्टी या प्रॅक्टिकली कधीही वापरल्या जात नाहीत. घाईमध्ये असताना, मुलाला अर्ध्या तासात तयार करून शाळेत पाठवायचं असताना, परीक्षा 4 दिवसावर आलेली असताना, घरी पाहुणे येऊ घातलेले असताना, पोरं आपलं ऐकत नसताना, एकीकडे क्रिकेटची मॅच चालू असताना, 1760 व्यवधानं, 31 मार्चच्या अलीकडची गर्दी असताना, त्यावेळेस आपण ज्या प्रकारे मुलांशी वागतो आहे ते खरं पालकत्व असतं. अनावधानाने, सातत्याने, वारंवार, वर्षानुवर्ष आपली जी मुलांशी वागायची आणि बोलायची पद्धत आहे, त्यांना आपण ज्या प्रकारे दिसतो आहे ते खरं पालकत्व असतं. त्यामुळे आपण इथे बसून काहीतरी छान चमकदार गोष्टींबद्दल बोलायचं, काहीतरी हायपोथेटिकल गोष्टींबद्दल बोलायचं आणि घरी जाऊन परत आपल्या नेहमीच्या पद्धतीने अरे पोळी खाल्ली नाही का आणि भाजी खाल्ली नाही का आणि गणितं किती सोडवलेत आणि ते मग एकाखाली एक काने लिहिले ह्याच्यावरनं हाणामाऱ्या करायच्या, हे पालकत्व नव्हे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची ही पालकत्वाची जी गोष्ट आहे त्याच्याकडे आपण बघूया. बरं, ही जी आपली वर्तणूक आहे, पालकत्वाची तुमच्या मनात काय आहे, तुमचा उद्देश काय आहे, याने काही फरक पडत नाही. बरेचसे पालक असं म्हणतात की नाही पण माझा उद्देश हा नव्हता. तुमचा उद्देश काय आहे याला जगामध्ये दमडीची किंमत नाही आहे. कायद्याच्या भाषेत सुद्धा तुमचं इंटेन्शन काय होतं याने काही फरक पडत नाही. तुमची ॲक्शन काय होती आणि त्या ॲक्शनचा परिणाम काय झाला या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुमची कृती आणि त्या कृतीतून निष्पन्न होणारा परिणाम या जगातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमच्या मनात काय होतं, तुम्ही विचार काय केला होता, याला कोणी काळं कुत्रं विचारत नाही. तुमची मुलंही विचारणार नाहीत. तुमच्या आईवडिलांनी तो विचार केला नव्हता, तुम्ही स्वतःच्या पालकत्वाबद्दल विचार केला किंवा तुम्ही लहान होतात तेव्हा तुमचे आईवडील कसे वागत होते याच्याबद्दल जर विचार केला तर आपले आईवडील काय बोलले याच्यापेक्षा आपले आईवडील काय वागले आणि कसे होते, कसे जगले, या गोष्टी आपल्यासाठी जास्त महत्त्वाच्या असतात. बरोबर. त्यामुळे विचार हा त्यातला फारसा महत्त्वाचा भाग नाही आहे. आपलं इंटेन्शन काय आहे, आपला उद्देश काय आहे याने काही फरक पडत नाही. आपण ॲक्च्युअली काय करतो आहोत, आपली कृती काय आहे ही भयंकर महत्त्वाची आहे. ओके, इतका हा सरळ साधा शास्त्रीय नियम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या कृती होतात त्या अत्यंत वेगाने होतात आणि त्या भावनेच्या भरात होतात. भावना हे इंजिन आहे ज्याच्यावर कृती ड्राईव्ह केली जाते. ओके, ती गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी जी ऊर्जा असते ती ऊर्जा भावनेमधनं येते आणि भावनाच त्याला दिशा देते. आणि आपण बरेचदा भावनेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतो, पूर्णपणे आंधळे असतो. आपण कुठल्या भावनेखाली काम करतो आहोत याची आपल्याला काहीही कल्पना नसते. त्यामुळे आपल्या मनात उद्देश एक असतो, हातातनं कृती दुसरी होते आणि आपल्याला त्याच्याबद्दल तिसऱ्याच प्रकारे शिव्या खायला मिळतात. तर या भावना काय आहेत त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलूया. तर भारतीय पालकांबरोबर काम करताना गेली 20-22 वर्ष मला जे जाणवलं आहे त्याच्यात 2 अत्यंत महत्त्वाच्या भावना आहेत. आणि या फक्त भारतीय नाही आहेत, या साऊथ ईस्ट एशियन किंवा आपल्या अख्ख्या एशियन कम्युनिटीमधल्या भावना आहेत. जपानपासून इराणपर्यंत, तुर्कस्तानपर्यंत आपण तसे स्वभावाने बऱ्यापैकी सारखी असलेली माणसं आहोत. तर 2 अत्यंत प्रमुख भावना आहेत ज्या भारतीय पालकांच्या मनामध्ये सतत घर करून असतात आणि त्या भावनांवरून ते विचार करत असतात, त्या भावनांच्या अनुषंगाने ते कृती करत असतात, सर्व प्रकारचं पालकत्व करायचा प्रयत्न करत असतात. त्यातली पहिली जी भावना आहे ती आहे भीती, फिअर. पालक कायम या भीतीमध्ये असतात की एक म्हणजे माझ्या मुलाचं काहीतरी वाईट होईल. आता मूल जेव्हा मी म्हणतो आहे तेव्हा मुलगा मुलगी हे मी सगळं एक जेनेरिक शब्द वापरतो आहे त्याला, की माझ्या मुलाचं काहीतरी वाईट होईल, काहीतरी चुकेल, काहीतरी घात होईल, काहीतरी वाईट होऊन बसेल माझ्या मुलाचं, या प्रकारची एक परपेच्युअल भीती असते. आणि दुसरी भीती एक अशी असते की काहीतरी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी ही माझ्या मुलाला अवेलेबल आहे आणि काहीतरी होऊन ती अपॉर्च्युनिटी हातातनं सुटेल, ही एक भीती असते. की अपॉर्च्युनिटी लॉस ही एक भीती आणि काहीतरी वाईट होईल ही दुसरी भीती, काहीतरी घात होईल ही दुसरी भीती. ह्याच्यातनं कायम आईवडील वावरत असतात. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण देतो की पोरांनी सांगितलं होतं मी आज संध्याकाळी बसून अभ्यास करतो आणि बाप संध्याकाळी किंवा आई संध्याकाळी कामावून येतं तेव्हा पोरगं खालती खेळताना सापडतं. मित्रांबरोबर छान गेम रंगलेला असतो, पोराची चांगली बॉलिंग चाललेली असते, ऑलरेडी 2 विकेट त्याला पडलेल्या असतात आणि तो आता परत रनअप घ्यायचा, त्याची हॅट्रिक करायच्या मोडमध्ये आहे. आणि आई वडिलांच्या मनामध्ये ती भीती घर की आज जर मी ह्याला खेळू दिला, 2 दिवसांनी परीक्षा आहे, तर ह्याला वाटेल की
काय म्हणजे खेळणंच हेच चांगलं असतं, मग तो रोज संध्याकाळी खेळायला सुरुवात करेल, मग तो त्या आजूबाजूच्या मुलांमध्ये मिसळायला लागेल, मग ती कुठली कुठली मुलं येतात, तो पलीकडचा तो तर माहिती आहे तो गेली 2 वर्ष नापास होतोय, माझा मुलगा त्याच्याबरोबर मैत्री करेल, मग तसा वागायला लागेल, मग परवा मी त्याला सिगरेट ओढताना बघितला होता, मग माझा मुलगाही सिगरेट ओढायला लागेल. आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर असं ते एका क्षणामध्ये असं एक भयंकर चित्र उभं राहतं की हा समोरचा एक मुलगा बॉल टाकतो आहे हे त्यांना दिसत नाही, तो काहीतरी चाकू घेऊन कोणाचा तरी खून करायला निघालेला आहे. अशा थाटात त्यांची रिॲक्शन येते, ते त्याचं बोकोटं पकडतात आणि त्याला घरी घेऊन जातात. भीतीमधून झालेली गोष्ट. दुसरी एक भीतीमधून झालेली जी प्रत्येक घरामध्ये रोजची दिसणारी गोष्ट आहे, म्हणजे मूल जेवायला बसलेला आहे, कंटाळत खात आहे आणि शेवटी त्यांनी काय चतकोर पोळीन थोड्याशा भाज्या तिथे ताटात शिल्लक ठेवलेल्या आहेत आणि आई त्या पोराकडे बघतीये. परत एकदा भीती. आईच्या डोळ्यासमोर चित्र काय, की मी इतकं सगळं वाचून स्वयंपाक बनवलेला आहे, सतत तो चौरस आहार नावाची एक गोष्ट जी सतत तुमच्या डोक्यावर ठोकली जात असते की प्रत्येक घास प्रत्येक कण हा चौरस असला पाहिजे, अशा थाटामध्ये ते जेवण चालू असतं. तर आयांच्या डोळ्यासमोर ती अशी ती इथिओपियातली हातापायाचे काळा झालेली पोरं असतात ना, ते कुरळे केस, काळं पडलेलं पोर, अशा हातापायाच्या अशा स्ट्रॉ झालेल्या 4 गिधाडं अशी वाट बघतायत की केव्हा हे पोर पडतं आणि मी त्याला टोचे मारायला सुरुवात करतो. आईच्या डोळ्यासमोर ते असं स्वतःचं पोर दिसायला लागतं की ते असं डायनिंग टेबलवर असं बसलंय, बाजूला 4 गिधाडं बसलेले आहेत आणि तशा थाटात तिची रिॲक्शन येते की हे मी जर आत्ता या क्षणी ताटातलं उरलेलं अन्न ह्याच्या पोटामध्ये ढकललं नाही तर रात्री मी गिधाडांच्या आवाजाने जागी होईल आणि माझं हे लाडकं बाळ असं इथं हॉलच्या मध्ये बसलेलं असेल हातापायाच्या काड्या होऊन आणि त्याला टोचे मारायला गिधाडं इथं हजर असणार आहेत. आता कुठल्याही आईवडिलांना आपलं मूल अशा प्रकारे वाया गेलेलं किंवा अशा प्रकारे भयंकर संकटात असलेलं जे चित्र आहे तो फार भावनिक भाग आहे त्यांच्यासाठी. कारण निसर्गाने आपल्याला बनवलंच असं आहे की पुढच्या पिढीची आपण काळजी घेतली पाहिजे, पुढच्या पिढीची सतत काळजी व्हायली पाहिजे, सतत काळजी करत राहिलं पाहिजे, सतत काळजीने वागलं पाहिजे. तर त्यामुळे त्या चित्राला बघून आपण रिॲक्शन देत असतो आणि त्या पोराला कळत नाही की अरे मी फक्त 2 घास खाल्ले नाही तर ही बया अशी एकदम काली कलकत्त्यावाली होऊन का माझ्या अंगावर चालून येते, मी तर अजून काही केलंच नाहीये, मी अजून उठलो नाहीये, मी अजून हात धुतला नाहीये, पण ही इतकी का भडकलेली आहे माझ्यावर. पण त्या कामाच्या ह्याच्यात व्यग्र असलेल्या आणि आपल्या मुलाला सुग्रास अन्न देण्याच्या त्याच्या वाढीच्या भूताखाली काम करणाऱ्या त्या आईला ते तिथलं इथिओपियातलं पोर दिसत असतं किंवा दाऊद इब्राहिम झालेला स्वतःचा मुलगा दिसत असतो. तर ही भीती हा एक खूप मोठा भावनिक भाग असतो ज्याच्या इफेक्ट खाली आईवडील काम करत असतात. दुसरी जी भावना आहे ती आता तुम्ही सगळेजण कृपया आपापले चपलाबूट सांभाळून ठेवा, कारण मी हे सांगितल्यावर तुम्ही ते कदाचित माझ्या दिशेने फेकायचा प्रयत्न कराल. पण आता खरं बोलायला उभं राहिलोय म्हटल्यावर थोड्याशा शिव्या खायची तयारी ठेवली पाहिजे. तर ती जी दुसरी जी भावना आहे ती आहे हावरटपणा. ग्रीड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, हाव मराठीमधली. तर ही जी हाव आहे ही एक पालकांची संपत नाही. ती हाव कशा प्रकारे असते की 1.5 वर्षाचं पोरगं हातामध्ये मोबाईल घेऊन त्याच्यावर YouTube लावायला लागलं की त्यांच्या डोळ्यासमोर सुंदर पिचाई आणि बिल गेट्स दिसायला सुरुवात होतात. मग त्या कुठल्या तरी टिनपाट घराशेजारच्या नर्सरीमध्ये पोराला घातलेलं, तिथे त्याच्या हातावर कधीतरी स्टार येतो, सलग 2 दिवस स्टार येतात, आईवडिलांच्या डोळ्यासमोर ती तारे चमकायला लागतात. किंवा आता माझं मूल नावाचा एक प्रेमात पडण्याचा कार्यक्रम जो ऑलरेडी गर्भसंस्काराच्या निमित्ताने आधीच चालू झालेला असतो, की जी गोष्ट जगामध्ये रोज कोट्यावधी वेळा होतीये ती आपल्या बाबतीत झाली आहे म्हणजे ही भयंकर युनिक आहे. अशा थाटामध्ये त्या मुलाचं कौतुक, त्याच्यातली ती इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावरचं वारेमाप प्रेम, आता ही सगळी निसर्गाने बनवलेली गंमत आहे. आपल्याला आपल्या मुलांबद्दल असं वाटावं असेच आपण बनवलेलो आहोत. पण त्यामध्ये आता अजून म्हणजे आज गणितात 10 पैकी 9 मार्क मिळाले तर उद्या 9.5 मिळाले पाहिजेत, परवा 10 मिळाले पाहिजेत, मग आज जसे गणितात मिळालेत तसे उद्या सर्व विषयांमध्ये मिळाले पाहिजेत. म्हणजे एका परीक्षेत पैकीच्या पैकी आहेत ते सगळ्या परीक्षांमध्ये मिळाले पाहिजेत, मग सगळ्या वर्षी मिळाले पाहिजेत, मग हे कायमच चालू राहिलं पाहिजे. मग ते पोरगं डॉक्टर झालं तरी मग त्याला गोल्ड मेडलच मिळालं पाहिजे, मग त्यांनी सर्जरीज केली पाहिजे, मग त्याला पद्मश्रीच मिळालं पाहिजे, मग त्याचे संचेती डॉक्टरच झाले पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा म्हणजे ते जे एक सतत अजून म्हणजे तुम्ही कितीही केलं तरी पुरेसं नाही नावाची जी गोष्ट आहे ती आईवडिलांच्या मधून सतत मुलांपर्यंत पोहोचत राहते. म्हणजे अगदी टोकाचं उदाहरण देतो. काही दिवसापूर्वी मला आता जपानी नावं नीट उच्चारता येत नाहीत त्यामुळे त्या लेखकाचं नाव मी तुमच्यासमोर घेत नाही,
नोबेल प्राईज ज्यांना 4 वर्षापूर्वी मिळालं त्या लेखकाचा हा ट्विट होता. तर त्यांनी लिहिलं की 2 वर्षापूर्वी जेव्हा मला नोबेल प्राईज मिळालं तेव्हा मी ते नोबेल प्राईज स्वीडनला जाऊन स्वीकारलं. परत आलो जपानला, माझ्या आईला जाऊन भेटलो, आईच्या समोर ते नोबेल प्राईज ठेवलं आणि मी तिला सांगितलं की मी 10 वर्षाचा होतो तेव्हा मी तुला म्हणालो होतो की मी एक दिवस नोबेल प्राईज मिळवीन आणि हे बघ मी मिळवलं. आता कुठल्याही माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू येण्याची गरज आहे, पण ही जॅपनीज माऊली बहुतेक तिच्यातही थोडे भारतीय गुणधर्म असावेत. ती त्याला म्हणाली की हो तू 10 वर्षाचा असताना म्हणाला होतास तुला नोबेल प्राईज मिळेल, पण तू म्हणाला होतास की मला फिजिक्समधलं नोबेल प्राईज मिळेल. हे तर तुला लिटरेचरमधलं साहित्यातलं नोबेल प्राईज मिळालं आहे, त्यामुळे हे काही खरं नव्हे, अजून तुझं प्रॉमिस बाकी आहे. तर आता म्हणजे एक्झॅक्टली मुलांनी काय करायचं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा पालक म्हणतात की आम्ही कुठे मुलांना नोबेल प्राईज मिळायला सांगतो. आमच्यात अपेक्षा अगदी साध्या आहेत, सरळ साध्या अपेक्षा आहेत की मुलांनी सकाळी स्वतःहून उठावं, 5 वाजता रामप्रहरी उठावं, तोंडावरनं हात फिरवावा, भांग पाडावा, चूळ भरावी, दात घासावे, पटकन शौचाला जाऊन यावं, मग 12 सूर्यनमस्कार घालावेत, ओंकार मंत्राचा जप करावा, आंघोळ करावी व्यवस्थित, कानामागे साबण वगैरे व्यवस्थित लावून, चांगले कपडे घालून बाहेर यावे. आम्ही त्यांच्यासाठी नाश्ता ठेवलेला असतो, तो नाश्ता 1-1.5 लिटरचा एक छोटासा ग्लास ठेवलेला असतो, तो दुधाचा ग्लास, ते सगळं घ्यावं. दप्तर रात्रीच त्यांनी भरून ठेवलेलं असतं, ते घेऊन शाळेत जावं. शाळेमध्ये शांतपणे 8 ते 10 तास अभ्यास करावा, सगळा होमवर्क लिहून आणावा. घरी आलो की पटकन चपला व्यवस्थित काढून ठेवाव्यात, सॉक्स धुवायला टाकावेत, कपडे उचलून धुवायचे असतील तर धुवायच्या बास्केटमध्ये टाकावेत, नसतील धुवायचे तर तारेला व्यवस्थित लावून ठेवावेत. पटकन होमवर्क काय आहे ते बघावं. मी परत सुग्रास जेवण बनवून ठेवलेलंच असतं, ते पटकन संपवावं. शाळेतला जो मी त्यांना 20 पुडांचा डबा दिलेला असतो तो संपवून आता 4 तास झालेले असतात, त्यामुळे तो त्यांनी पटकन घरी आलेलं परत ते अन्न संपवावं. 15 मिनिट टी व्ही बघावा, बरोबर 15व्या मिनिटाला टी व्ही बंद करावा. टी व्हीवर बघतानाही काहीतरी संस्कारी मालिका बघाव्या, रामायणा वगैरे सारख्या, शिनचान बघू नये. आणि मग ते झालं की उठावं, आवरावं, ट्युशनला जावं, ट्युशनचा छान अभ्यास करावा, घरी यावं, बरोबर घड्याळ लावून 29 मिनिट खो खो खेळावा. त्याच्यानंतर वर यावं, परत चपला काढून हातपाय धुवून हातापायावरची माती हे करून एक पर्वचा म्हणून देवापुढे दिवा लावून मी जे परत रात्रीचं जेवण ठेवलेलं आहे ते जेवण करायला बसावं. जेवताना शाळेमध्ये काय झालेलं आहे दिवसभरात ते सगळं 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 आम्हाला प्रामाणिकपणे सांगावं. आणि हे झाल्यानंतर परत 1-1.5 तास अभ्यास करावा, डोक्यावरून पांघरून घ्यावं आणि शांतपणे झोपून जावं. काय म्हणजे ह्याच्यात काय मोठी अपेक्षा आहे? सरळ साधी गोष्ट आहे. 2 तास व्यायाम करावा, अर्धा तास खेळावं, 10 ते 12 तास अभ्यास करावा, शिस्तीने वागावं. काय म्हणजे आम्ही काय चूक करतोय का ह्याच्यामध्ये? या अपेक्षेमध्ये काहीतरी चूक आहे का माझ्या? बरोबर आहे ना? असं किती जणांना वाटतं? जरा हात वर करा बरं. ओके, आहेत प्रामाणिक लोक या जगात शिल्लक आहेत अजून काहीतरी. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी प्रामाणिकपणे हात वर केले आणि त्या युजली आया असतात, हे मला माहिती आहे. बाप पालक लबाड असतात. त्यामुळे अशी अत्यंत आमची साधी रास्त अपेक्षा आहे असं म्हणून पालकांचा दिनक्रम चालू असतो. आता एक साधी गोष्ट तुम्हाला आणि मला लक्षात घेण्याची गरज आहे की 2 गोष्टींवरनं जिथे पालकांची मारामारी चालू असते, की एक म्हणजे अन्न आणि दुसरं म्हणजे मुलाची इव्हेंच्युअल पैसे कमवायची ॲबिलिटी. या 2 गोष्टींवर पालकाचं फोकस असतं. ही भीती किंवा ही जी हाव आहे ही त्यातनं येणारी आहे. तर या दोन्ही गोष्टींबद्दल 1-2 मिनिटात बोलूया की हे काय एक्झॅक्टली आपण काय करतो आहोत. सध्याची परिस्थिती अशी आहे की मागच्या जनरेशनपर्यंत किंवा त्याच्या आधीच्या जनरेशनपर्यंत छोट्या मोठ्या आजारांनी मरणारी मुलं, कुपोषित होणारी मुलं, यांची सगळ्यांची चित्र बघत बघत आपण मोठे झालेलो आहोत. भारतीय इतिहास जर तुम्ही बघितला तर अन्नाचं दुर्भिक्ष असणं, दुष्काळ पडणं, लोक मरणं हे बऱ्यापैकी कॉमन सायक्लिकल गोष्ट आहे. दर 2-5 वर्षांनी 10 वर्षांनी होणारी गोष्ट आहे. आणि हजारो वर्ष जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा समाज मनावर त्याचा परिणाम होतो की अन्न हे खूप पवित्र आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि ते सतत आणि खूप खात राहिलं पाहिजे, असा एक काहीतरी आपला समज होतो. आपल्या सगळ्यांच्या ज्या तब्येती आहेत अशा किंचित गोलाकार झालेल्या, त्याच्या मागे ते शास्त्रीय कारण आहे की पिढ्यानुपिढ्या आपण जेव्हा अन्न उपलब्ध असतं तेव्हा ते भरपूर खाऊन घ्यायचं. कारण कधी दुर्भिक्ष निर्माण होईल आणि ती चरबी आपली उतरून जाईल तर ती जमा करून ठेवणं हे तुमच्या सर्व्हायवलसाठी अत्यंत महत्त्वाचं राहत आहे.
शास्त्रांनी हे सिद्ध केलं आहे की त्यामुळे आपली जी फॅट डिपॉझिशनची जी एक बायोकेमिकल प्रोसेस झालेली आहे त्यामुळे आपण सर्वजण डायबिटीजला जास्त प्रोन असतो. माझ्याच उंचीचा जर कॉकेशियन माणूस असेल तर त्याच्या शरीरातलं मसल्स आणि फॅटचं प्रमाण आणि माझ्या शरीरातलं मसल्स आणि फॅटचं प्रमाण हे खूप वेगळं असतं. त्यांच्यामध्ये मसल्स जास्त असतात, आपल्यामध्ये फॅट जास्त असतं. त्या प्रकारे आपण जेनेटिकली डेव्हलप झालेलो आहोत. पण आता जर तुम्ही घरी जाऊन बघितलं, तुमच्यापैकी किती जणांना हे क्लिअरली आठवतंय गेल्या 10 वर्षात की असा एक दिवस होता की पोटात आगीचा डोंब पेटला होता आणि जवळपास कुठेही अन्न दिसत नव्हतं? क्वचित कधीतरी झालेली गोष्ट आहे. पण आपली डेली रिॲक्शन ही या प्रकारची असते की अन्न संपलेलं आहे, हे समोरचं जे ताट आहे हे शेवटचं ताट आहे आणि हे जर मी माझ्या मुलाला अगदी पार ओकारी येईपर्यंत खाऊ घातलं नाही तर परत एकदा इथिओपिया आणि गिधाडं. सध्याचा प्रॉब्लेम हा आहे की आपली सगळ्यांची मुलं ही ॲक्च्युली ओव्हरवेट आहेत आणि आजूबाजूला इतकी ओव्हरवेट मुलं आहेत की जी नॉर्मल शिडशिडीत मुलं आहेत, की जी खरी नॉर्मल मुलं आहेत ती आपल्याला बारीक आणि काटकुळी वाटत आहेत. मूल तब्येतीने जितकं जास्त किडकिडीत तितकं ते तुमच्या 10व्याला हजर असायची शक्यता जास्त. मूल जितकं गोल गरगरीत तितकी शक्यता अशी आहे की वयाच्या 20-22व्या वर्षीपर्यंत त्यांना डायबिटीज होणार आहे. डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्सनी ते कदाचित त्यांच्या 40शीत किंवा 50शीमध्ये आयदर हतबल होणार आहेत किंवा मरणार आहेत. माझे जे मित्र डायबेटिक स्पेशलिस्ट आहेत ते मोठ्या मोठ्या गाड्या विकत घेतात. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे हे डॉक्टर प्रचंड एक्सपेन्सिव्ह गाड्या विकत घेऊ शकतात. याचं कारण असं आहे की लोक स्वतःची काळजी घेत नाही आहेत. तुमचं आणि माझं जनरेशन हे पहिलं जनरेशन असं व्हायची शक्यता आहे की जिथे आपल्या मुलांचं आयुष्य हे आपल्या डोळ्यादेखत संपायची शक्यता आहे. का? तर आपण आपली मुलं काय खातात याची काळजी घेत नाही आहे. पालक बरेचदा मुलांना चौरस आहार खाऊ घालायचा प्रयत्न करतात. एक अगदी साधं प्रिन्सिपल आहे, थोडं कमी खाऊ घाला. तुमच्या मुलाचा जर असा फ्लॅप पकडता येत असेल तर काहीतरी गडबड आहे. तुमचं मूल चुकीचा आहार खात आहे, चुकीच्या क्वांटिटीमध्ये खात आहे. त्यामुळे एक वेळ मूल उपाशी राहिलं तरी चालेल पण त्यांनी चुकीचं नाही खाल्लं पाहिजे. हा तुमच्या मनातला महत्त्वाचा भाग असला पाहिजे. की मूल जर म्हणाला की आज तू पोळी आणि ही भाजी केली आहेस आणि ही भाकरी आहे, हे मला मुळीच आवडत नाही, मी खाणार नाही, तर आईला शांतपणे मुलाला सांगता आलं पाहिजे की ठीक आहे बाळा, काही हरकत नाही, मी हे ठेवून देते, तू झोप. रात्री गिधाडांचा आवाज येणार नाही. खात्रीने सांगतो, डॉक्टर म्हणून सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, माझी डिग्री पणाला लावून सांगतो. चुकीची गोष्ट खाऊन झोपलेलं मूल हे उपाशीपोटी झोपलेल्या मुलापेक्षा जास्त रोगाची पुरचुंडी आहे. त्यामुळे जे आपल्या 50 पिढ्या खात आलेल्या आहेत, ज्या जेवणावर तुम्ही आणि मी मोठे झालेलो आहात, ते नियमितपणे जेवण बनवणे आणि मुलांना ते खायची सवय लावणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. की कुठल्याही प्रकारच्या रेडी टू ईट या गोष्टी तुमच्या घरामध्ये असणं अपेक्षित नाही आहे. मला आत्ता फार वाईट वाटलं की ही छोटी छोटी मुलं त्यांनी इतकी सुंदर योगासनं करून दाखवली आणि आम्ही त्यांना बक्षीस म्हणून काय दिलं? ग्लुकोजच्या बिस्किटाच्या पुढे, ज्याच्यामध्ये दर 100 ग्रॅम मागे 20 ते 25 ग्रॅम साखर आहे, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकली काहीही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू नाही आहे. अशा गोष्टी आम्ही कौतुकाने मुलांना बक्षीस म्हणून दिलेल्या आहेत. त्याच्याऐवजी काहीच दिलं नसतं, तो नुसता कागद दिला असता तरी चाललं असतं. खूप भूक लागल्यावर जर त्या मुलांनी ते सर्टिफिकेट चावून चावून खाल्लं असतं ना, तर ॲटलिस्ट दुसऱ्या दिवशी त्याचं पोट साफ झालं असतं, कारण त्याच्यात सेल्युलोज असतो. पोट नियमित साफ राहिलं की आतड्याचं कॅन्सर व्हायची शक्यता कमी असते. इतकी सरळ साधी गोष्ट आपण पालक म्हणून वारंवार विसरतो आणि ज्या मूर्खासारख्या गोष्टी सतत तुमच्या डोक्यावर ठासल्या जातात जेवण खाण्याबद्दलच्या, त्या निमित्ताने तुम्ही पोरांचा जीव घेत राहता आणि ती पोरं अन्नापासून लांब पळत राहतात. हाच भाग पैशाचा पण आहे. सतत मुलांना सांगितलं जातं की तू मोठा झाला असं चालू ठेवलं तर तुला म्युन्सिपाल्टीत झाडू मारावा लागेल. मी ससून हॉस्पिटलमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. मला माहिती आहे की ससून हॉस्पिटलमधले जे झाडूवाले आहेत त्यांना तिथल्या रेसिडेंट डॉक्टर्सपेक्षा जास्त पगार मिळतो. त्यांना इस्त्री केलेले कपडे करून, दररोज दाढी करून, माझ्याकडे बघू नका, सायकॅट्रिस्टना परवानगी असते दाढी वाढवायची, रोज दाढी करून कामाला जावं लागत नाही. 1.5-2 तास काम केलं की 24 तासाचं काम संपतं. मेडिकल लीव्ह असते, सुट्ट्या असतात, युनियन असते, काय विचारू नका, मज्जा असते.
त्यामुळे मला बरेचदा असं वाटायचं की आईवडिलांनी मला मेडिकल कॉलेजला घालवायला उद्युक्त करून अभ्यास करायला लावून काहीतरी चूक केली, याच्यापेक्षा झाडूवाला व्हायला पाहिजे होतं. बरं, मी नाशिकचा असल्यामुळे आमचा जो आद्य झाडूवाला आहे तो संत गाडगे महाराज आहेत, त्यामुळे आमच्या दृष्टीने ती फार पवित्र गोष्ट आहे. आता मोदीजीही त्यांचंच अनुकरण करता आहेत, पण नाशिककरांना हे 100 वर्षापूर्वी कळलं होतं. त्यामुळे आपण ही जी भीती आहे की तुला एक तर काहीतरी तुझं भयंकर वाटोळं होईल किंवा तू फार कमी कमवशील, बरेचदा आईवडील मुलांना असं सांगतात की तू जर झाडूवाला व्हायचं ना तुला तर झाडूवाला हो, पण तू बेस्ट झाडूवाला झाला पाहिजेस. बेस्ट झाडूवाला म्हणजे काय असतं? माझ्या माहितीत मी कधीही झाडूवाल्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा, त्याच्यातला हा गोल्ड मेडलिस्ट झाडूवाला असं बघितल्याचं आठवत नाही आहे मला. त्याच्यामुळे आईवडील जेव्हा बेस्ट म्हणतात, भारतीय आईवडील जेव्हा बेस्ट म्हणतात, तेव्हा त्याचा एक सरळ साधा अर्थ असतो की तू लोकांचा खून केलास ना तरी चालेल, पण तू प्रचंड पैसा कमावला पाहिजेस. सरळ साधी गोष्ट आहे. तू काय करतोस याच्याशी मला काहीही घेणं नाहीये, पण तू पैसा कमावला पाहिजेस, भयंकर पैसा कमावला पाहिजेस, असा पैसा फेकता येईल इतका पैसा कमावला पाहिजे. आई वडील जेव्हा म्हणतात की तू जे करशील त्याच्यात बेस्ट हो, तेव्हा ते असं म्हणत असतात की तू काहीही कर पण पैसा कमाव. खरं आहे का खोटं आहे? त्यातलं साधं गणित तुम्ही लक्षात घ्या. एक सेकंद, आपण प्रश्न उत्तरांसाठी नंतर वेळ ठेवणार आहोत. आपण सगळेजण आयदर भाड्याच्या किंवा हप्त्याच्या घरामध्ये राहतो आहोत, मरायच्या आत तो हप्ता संपवणार आहोत. आपल्या आईवडिलांनी आपल्याला ज्या प्रकारे वाढवलं आहे ते बघता आपल्याला सगळ्यांना एक किंवा फार तर फार 2 मुलं आहेत. 3 मुलं असलेलं मला नाही वाटत इथे कोणी असेल. आहे का कोणी 3 मुलं असलेलं? नाही, ती हिंमत राहिली नाही या जनरेशनमध्ये. आपण मुलांसाठी बरेचसे पैसे शिल्लक ठेवून मरणार आहोत. रिॲलिटी अशी आहे की आपल्या मुलांना खरं तर शिकायची पण गरज नाही आहे. ॲक्च्युली फॅक्ट आहे. त्यांच्या डोक्यावर जन्मभर छत्र आहे, जे घर आपण त्यांच्यासाठी विकत घेऊन ठेवलेलं आहे. तुम्ही जे पैसे त्यांच्यासाठी शिल्लक ठेवून जाल त्याच्या नुसत्या व्याजावर उत्मात रादर न करता जर जगले तर 2 वेळचं जेवण आणि दर दिवाळीला नवीन कपडे ह्याची त्यांची ऑलरेडी सोय झालेली आहे. आपण मुलांना शाळेत पाठवून चूक करतोय, आणि वर त्यांना जर शिकवलं नाही तर ते शिक्षणाच्या निमित्ताने होणारा जर खर्च वाचला तर ते अजून जास्त सुखात राहू शकतील. त्याच्यामुळे आपण जे सतत म्हणतो आहोत की अरे तू शिक, तू मार्ग मिळव, तू मोठा हो आणि तू खूप श्रीमंत हो, हा मूर्खपणा आहे. मग ह्याचा अर्थ मुलांना शाळेत पाठवायचं नाही का? तर तो नाही आहे. नाऊ लेट अस कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. मग जर हे सगळं इतकं भ्रामक आहे आजूबाजूला, तर सत्य काय आहे? तर सत्य हे आहे की माणसाला काम करायला पाहिजे, सन्मानासाठी पैसे कमवायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे, रिझनेबल सुखाने राहिलं पाहिजे. तुम्ही किती जीव काढलं तरी तुमचं पोरगं सचिन तेंडुलकर होणार नाही आहे, तुमचा मुलगा APJ अब्दुल कलाम होणार नाही आहे, तुमचा मुलगा भीमसेन जोशी होणार नाही आहे. याचं कारण असं आहे की ते जे काय झालेले आहेत ते त्यांच्या आईवडिलांमुळे झालेले नाही आहेत. सचिन तेंडुलकर बनवायचा जर फॉर्म्युला त्याच्या आईला माहिती होता तर त्यांचा दुसरा मुलगा पण सचिन तेंडुलकर का नाही झाला? APJ अब्दुल कलामच्या घरातले सगळेजण न्यूक्लिअर सायंटिस्ट का नाही झाले? दाऊद इब्राहिमच्या घरामधली सगळीच्या सगळी मुलं दाऊद इब्राहिम का नाही झाली? याचं सरळ साधं कारण आहे की आपण जे सतत एक्सेप्शनल टॅलेंटची उदाहरणं देतो, हे निसर्गाची चमत्कार आहे. हा निसर्गाचा जो केव्हा होईल, कोणाच्या घरात होईल ते आपल्याला माहिती नाही. तो पालकांमुळे, म्हणजे ते मूल निर्माण करण्यामध्ये पालकांचा हात आहे, पण ते मूल तशा प्रकारे निर्माण होण्यामध्ये पालकांचा काहीही अधिकार नाही आहे, काहीही हात नाही आहे. हां, सचिन तेंडुलकरच्या आईने जर त्याला बडावून सांगितलं असतं की अरे बाबा मध्यमवर्गीय मराठी घरातला आहे, कुठल्या बॅटाबिटे घेऊन फिरतोय, गपचूप बस आणि गणित सोडव आणि व्याकरण कर जरा, इथे शारदाश्रममध्ये जायचं म्हणतोय, पार्ले टिळकमध्ये जा, तर देश सचिन तेंडुलकरला मुकला असता आणि कुठल्या तरी स्टेट बँकेला एक चांगला टेलर किंवा कॅशियर मिळाला असता. त्याच्यामुळे आहे ती गोष्टीचा आपण नासाडी करू शकतो, पण त्याचा सचिन तेंडुलकर आपण नाही बनवू शकत, ही फॅक्ट आहे. त्यामुळे त्या लेव्हलचा हवरटपणा सोडला पाहिजे. आपल्याला काय शक्य आहे हा विचार सर्वात महत्त्वाचा. तर आपल्याला काय शक्य आहे, तर आहे ती अपॉर्च्युनिटी मुलाला उत्तम वापरता आली पाहिजे, या दृष्टीने त्याची मानसिकता तयार करणे हे आपल्याला शक्य आहे. ती आपली जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य आहे पालक म्हणून.
आणि ह्याचा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जो पालकांना ऐकायला मुळीच आवडत नाही, कारण त्यांना हा गोष्ट सतत आउटसोर्स करायची असते, ती म्हणजे मुलांना शिस्त लावावी लागते. डॉक्टर, तुम्ही त्याला समजून सांगा. आम्ही मुलाला 8 दिवसासाठी चारित्र्य संपन्नतेच्या शिबिरासाठी पाठवतोय, भोसला मिलिटरी स्कूलला पाठवतोय, सातारा सैनिक स्कूलला पाठवतोय, हॉस्टेलवर घालतोय, म्हणजे तिथे गेला की शिकेल. अहो, तिथे गेला तर कसा शिकेल? तिथे जो शिकेल ते तिथे राहील. सचिन तेंडुलकर घरामध्ये पॅड बांधून आणि हातात बॅट घेऊन हेल्मेट घालून फिरत नाही ना. जेवायला बसताना तर अर्धी चड्डी घालून बसत असेल. तिथे शिकलेलं तिथे राहतं. तुमच्या घरातली जी शिस्त आहे ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि मी शिस्तीबद्दल का बोलतो आहे, तर जर चांगली शिस्त असेल तर शाळेचा अभ्यास 1.5-2 तासात संपवता येतो, उरलेला वेळ खेळायला शिल्लक राहतो. चांगली शिस्त असेल तर कचरा खाणं शिल्लक राहतं आणि चांगलं जेवण जेवलं जातं. जर चांगली शिस्त असेल तर आलेल्या ऑपॉर्च्युनिटीचा सत्यानाश होत नाही. दरवर्षी मेडिकल कॉलेजमध्ये जाणारी, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणारी, IIT मध्ये जाणारी सुद्धा मी मुलं बघतो आहे की ती कॉलेजमध्ये गेल्यावर इतका उत्माद करतात की त्यांना तो करिक्युलम पूर्ण करता येत नाही. याची आकडेवारी कुठेही सरकार तुम्हाला देत नाही, पण माझी अशी शंका आहे की 5 ते 10% मुलं या कॉलेजमध्ये त्यांना मिळालेली ऑपॉर्च्युनिटी पूर्णपणे वाया घालवतात. हा दरवेळी आईवडिलांचा दोष असतो का? तर कधी कधी असतो असं मला वाटतं की आपण पहिल्यापासून मुलांना योग्य वेळेस नाही म्हटलेलो नाहीये. स्वच्छ शब्दामध्ये शांतपणे अयोग्य गोष्टीला नाही म्हणणे हा पालकांचा मूलभूत घटनादत्त अधिकार आहे. पण आईबाप पोराला नाही म्हणत नाहीत. भारतीय आईबाप मुलांना हो पण असं म्हणतात. मुलांनी काहीही मागितलं की हो म्हणतात, त्याच्या पुढे काहीतरी डील लावतात की तू हे कर मग मी ते करतो, आणि चुकीच्या गोष्टी करायला मुलांना परवानगी देतात. मला मोबाईल फोन दिला नाही तर मी अभ्यास करणार नाही. करू नकोस, काही बिघडत नाही, करू नकोस. तुला अभ्यास करता यावा टिचभर म्हणून जर मला मोबाईल फोन द्यावा लागणार असेल जो तुझ्या वयामध्ये चुकीचा आहे, मी देणार नाही. प्रश्न संपला. चर्चेचा विषय नाहीये हा. माझ्या स्वतःच्या मुलीला मी 16 वर्षापर्यंत हातात मोबाईल फोन दिला नव्हता. मला परवडत नाही का? मी डॉक्टर आहे, 30 लाखाची गाडी चालवतो. ऑफकोर्स मला परवडतो. ती नेहमी म्हणायची, अरे ते माझ्या सगळ्या मित्रांकडे आहेत. कोरा कागद लावून ठेवलेला होता. ज्यांचे आईवडील तुझ्यापेक्षा जास्त बरे आहेत असं वाटत असेल त्यांच्याकडे दत्तक विधानासाठी विचारायचं, मी कागदावर सही करायला तयार आहे. या घराचे हे नियम आहेत. प्रश्न संपला. ही कुठेतरी हिम्मत आई वडिलांनी दाखवण्याची गरज आहे. ही जर तुमच्यामध्ये हिम्मत नसेल तर तुम्हाला पाठीचा कणा नाहीये. तुम्ही पालक होऊ नका. पोरं देऊन टाका दुसऱ्यांना सांभाळायला. ही जी सततची भीती आहे की आम्ही नाही म्हटलं की आमची पोरं दुःखी होतील, मग आमची पोरं काहीतरी वाईट साईट करतील, मग ते आमच्यापासून दूर जातील. अरे एनिवे दूर जाणार आहेत. पुण्यामध्ये जेवढे वृद्धाश्रम आहेत तेवढ्या अख्ख्या जगात कुठे नाही आहेत. तुम्ही मी सगळेजण आपलं डायपर बदलायला आपण जेव्हा म्हातारे होणं तेव्हा फिलिपिन्समधनं किंवा आफ्रिकेतनं लोक येणार आहेत. कारण तोवर बिहार सुद्धा खूप पुढे गेलेला असणार आहे. ऑफकोर्स पोरं आपल्याबरोबर राहणार नाहीत, राहू नये हीच अपेक्षा आहे. त्यांनी जावं, त्यांचं आयुष्य सेपरेट जगावं. 80व्या वर्षाला मी 80 वर्षाचा असताना जर माझी पोरं माझ्या घरात राहत असतील तर मी पालक म्हणून फेल झालो असा त्याचा अर्थ आहे. ऑफकोर्स त्यांनी दूर जायला पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो पालकांना वाटतं की आपण ज्या भावनांबद्दल बोलतो आहोत, पालकांना असं वाटतं की मुलांना माझ्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. हा सर्वात मोठा गाढवपणा आहे. कारण प्रेम म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपल्यापैकी कोणालाही माहिती नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाला जर मी प्रेमाची डेफिनेशन विचारली तर तुम्ही सगळेजण मला वेगळी वेगळी डेफिनेशन सांगाल. इनफॅक्ट तुमच्यातल्या अनेक लोकांच्या डेफिनेशन या एकमेकांच्या इतक्या विरोधी असतील की एक व्यक्ती ज्याला प्रेम म्हणते त्याला दुसरी अत्याचार म्हणत असेल. त्यामुळे प्रेम काय हे आपल्याला माहिती नाही. सरळ साधी गोष्ट आहे की आईवडिलांचं वागणं हे अशा प्रकारे पाहिजे की मुलांना आईवडिलांबद्दल रिस्पेक्ट वाटला पाहिजे, आदर वाटला पाहिजे. माझ्या मुलाचं माझ्यावर प्रेम नसलं तरीही चालेल, पण माझ्या मुलाला माझ्याबद्दल आदर वाटला पाहिजे. हे माझं पालकत्वाचं पहिलं प्रिन्सिपल आहे, एकुलतं एक प्रिन्सिपल आहे की जी गोष्ट चूक आहे ती मी थांबवणार आहे. तात्पुरत्या निगेटिव्ह इमोशनला मी घाबरणार नाहीये. माझ्या वर्तणुकीतनं, माझ्या चालण्या बोलण्यातनं माझ्या मुलासमोर मी जे उदाहरण ठेवतो आहे ते अशा प्रकारचं असलं पाहिजे की माझ्या मुलाला त्याचं कौतुक वाटलं पाहिजे. आवडलं नाही तरीसुद्धा कौतुक वाटलं पाहिजे.
मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो तेव्हा अख्ख्या वर्गात मी एकुलता एक मुलगा होतो ज्याच्याकडे जीन्स नव्हती. तर मी वाढदिवस जवळ येत होता, आईला गुळ लावायला सुरुवात केली. माझी आई नाशिकला होती, मी पुण्यामध्ये होतो, की मला जीन्स पाहिजे, मला जीन्स पाहिजे, वर्गात सगळ्यांकडे आहे, सध्याची लेटेस्ट फॅशन आहे. मला असं वाटत होतं की मी मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवली म्हणजे काहीतरी इतका भयंकर मोठा तीर मारला आहे की आता आईवडिलांनी सगळं कौतुक केलं पाहिजे. परिस्थिती अशी होती की घरातला जो टोटल इन्कम होता त्याच्या 40 ते 50% इन्कम हा माझ्या मेडिकल शिक्षणावर खर्च होत होता तेव्हा. पण तरी मी जीन्स पॅन्टचा हट्ट धरला. आईने मला 250 रुपये पाठवले. तिळपापड झाला माझा, संताप झाला, संताप. कारण 1990 साली 500 रुपयाला चांगली जीन्स मिळायची. मी आईला ताबडतोब फोन केला. तेव्हा ते असं रात्री 11 नंतर फोन केला तर 1/4 रेटमध्ये वगैरे करता यायचा ना, STDमध्ये त्या बूथमध्ये जाऊन करावा लागायचा. तसा जाऊन बूथमधून फोन केला, तिला सांगितलं की घरी फोन नव्हता, शेजाऱ्यांकडे फोन होता, तर त्यांना तिथं जाऊन तो घ्यावा लागायचा की अगं तू 250 रुपये पाठवले, 250 रुपयात जीन्स मिळत नाही. आई म्हणाली 250 रुपयात काय मिळतं? मी भयंकर तापलेलो होतो. मी म्हटलं 250 रुपयात जर जीन्स हवी असेल तर जुन्या बाजारात जाऊन घ्यावी लागते. आई म्हणाली ठीक आहे. एक्सप्लेनेशन नाही हा, फक्त ठीक आहे. मी शांत झालो एकदम. मला वाटलं आई, मी जर शांत राहिलो तर आई घाबरेल, म्हणेल बघू, करू, पाठवेल. आई म्हणाली घाई असेल तर आत्ता घेऊन टाक जुन्या बाजारात जाऊन, नाही तर पुढच्या वाढदिवसापर्यंत थांब, मी परत 250 रुपये पाठवते पुढच्या वर्षी. आणि आईने फोन ठेवून दिला, शांतपणे फोन ठेवून दिला. त्या क्षणी माझा जरी कितीही संताप झाला असेल तरी मला असं वाटतं की आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा धडा आईने त्या दिवशी मला शिकवला. त्यामुळे वयाच्या 40व्या वर्षी माझी जी काही पुंजी आहे, मी कॉन्फिडंटली म्हणू शकतो की एवढ्या पैशात मी उरलेलं अख्खं आयुष्य काढू शकतो. कारण मला माहिती आहे की माझी खाण्यापिण्याची सोय झालेली, कपड्याची सोय झाली आहे. याच्यापुढे मी जे काय मागतो आहे ते एक्सेस आहे आणि त्याच्यासाठी मी जे एक्स्ट्रा कष्ट करेल किंवा जे काय उद्योग करावे लागतील मला ते चुकीचे आहेत. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातनं, आर्थिक विवंचनेतनं 40व्या वर्षी कायमचं मुक्त करायची किमया माझ्या आईने केली. मला पैसे देऊन नव्हे तर मला जे आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मला समाधानी राहायला शिकवलं. तुम्ही म्हणाल की म्हणजे ह्याचा अर्थ माणसाने महत्त्वाकांक्षा ठेवायचीच नाही का? माणसाने कायम असं पिचत साने गुरुजी मोडमध्येच जगायचं का? आम्ही इतके वर्ष तेच रेशनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो, आमच्या 3 पिढ्या. तुम्ही असं म्हणताय का की आमच्याही पोरांनी लाल गहू खावे? प्रश्न लाल गव्हाचा नाही आहे. प्रश्न हा आहे की तुम्हाला जे हवं आहे त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात का? तुला जर जीन्स हवी आहे आणि माझ्या बजेटला 250 रुपयेच परवडत आहेत, तू थांब ना वर्षभर. तुला रस्त्यावर नागडा तर फिरवत नाहीये ना, मेडिकल कॉलेजला फाटक्या कपड्यांमध्ये तर पाठवत नाहीये ना, तू उघड्यावर पडलायस, तुझ्या ताटात अन्न नाहीये, ही परिस्थिती आहे का? नाही ना. तुला जीन्स हवी आहे जी आयुष्यासाठी गरजेची नाहीये, तर तू धीर धर. मला आत्ता एवढंच परवडतं, नाही तर या पैशात जे मिळतं त्याची तयारी ठेव. आणि जरी माझ्याकडे पैसे असले तरी ती जर अयोग्य मागणी असेल तर ती मिळणार नाही. 50,000 रुपयाचा फोन इयत्ता 8वीतल्या मुलाला तो 7वीमध्ये त्याने काहीतरी 95% मिळवले म्हणून द्यायची काय गरज असते? 7वीच्या 95%चा सकाळी कागदावर बसायलाही उपयोग नाही. बरं, आता स्वच्छ भारत आहे, शौच तिथे शौचालय आहे, त्यामुळे ते कागदाचा तोही उपयोग राहिला नाहीये. आपण कशासाठी काय करतो आहोत हे भान राहणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जबाबदारीची जी भावना आहे ती भावना अत्यंत महत्त्वाची आहे की मी फक्त त्या भीतीपायी, त्या हवेपायी मुलाला चुकीच्या गोष्टी करायला उद्युक्त करतो आहो का? मी सतत मुलाबरोबर काहीतरी डील करतो आहे का? कारण आईवडिलांबरोबर डील करायचं नसतं. जे काय भाव करायचे असतात ते दुकानात जाऊन करायचे असतात. घर हे दुकान नाही. तू हे करणार असशील तर मी ते करणार, चालणार नाही. मी बाप आहे, मी आई आहे, मी पालक आहे. हे या घरामध्ये असं होतं. हवं तर रात्री जेवू नका, अभ्यास नसेल करायचा तर करू नका, बिघडत नाही. माझा अभ्यास करून झालाय, माझी नोकरी आहे, माझ्या रिटायरमेंट फंडची सोय झालेली आहे, माझ्या डोक्यावर माझं घर आहे. तू तुझी काळजी कर. अत्यंत शांतपणे डोळ्याला डोळा भिडवून मुलांची जबाबदारी ही मुलांच्या गळ्यात घालायची वेळ आलेली आहे. सतत जे आपण मुलांना खांद्यावर घेऊन फिरतो आहोत, चमच्यानी भरवतो आहोत आणि त्यांची ढुंगणं पुसून देतो आहोत सकाळ दुपार संध्याकाळ, हे बंद करायची वेळ आलेली आहे. त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी. नाही तर म्हातारपण कुत्र्यासारखं जाईल. स्वच्छ शब्दात सांगतोय की ही मुलं तर आयुष्यात फार काही करणार नाहीत.
आणि त्यांचे हाल बघून आपल्याला वृद्धाश्रमामध्ये बसून, कारण तेव्हा दिवस फार लांब असतात, दुसरं काही करायला नसतं, सतत डोक्यामध्ये ऑडिट चालू असतं. मी ते केलं, ते चूक केलं का बरोबर केलं, चूक केलं का बरोबर केलं, चूक केलं का बरोबर केलं. आयुष्याची 20-25 वर्ष अत्यंत हळू जात असतात आणि सर्व ऑडिट करायला तो वेळ शिल्लक असतो आणि सततच्या चुका दिसायला लागतात समोर. अतिशय वाईट 25 वर्ष जातील. आयुष्यातली जी सर्वात लांब 25 वर्ष आहेत ती अत्यंत दुःखात जातील. त्याच्यामुळे मुलं आज रागावली तरी चालेल, पण मुलं जबाबदार झाली पाहिजेत, मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत. आणि मुलांचं भवितव्यासाठी मी फॅसिलिटेट करू शकतो, पण त्याचं उत्तरदायित्व माझ्यावर नाही, ती जबाबदारी माझ्या डोक्यावर नाही. मुलांनी जे करायचं आहे ते त्यांनी करायचं आहे. माझी मुलगी 10वीमध्ये उत्तम मार्क मिळवले. तिने ठरवलं होतं की तिला लॉला जायचं आहे, म्हणून तिने कॉमर्स घेतलं. शाळेतनं बोलावणं आलं की तुम्ही दोघंही आईवडील डॉक्टर आहात, ही मुलगी हुशार आहे. म्हटलं त्याच्यात आमचा काही दोष नाही, तुम्ही हिला सायन्सला का नाही घालत आहे. म्हटलं अहो तिला जायचं नाही आहे, तिला लॉयर व्हायचं आहे, तिला लॉ कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे, तर तिला कशाला सायन्सला पाठवू, कारण तिथली सगळी पोरं कोचिंग क्लासेसला जाणार. तिला त्याच्यापेक्षा कॉमर्सला जाऊ द्या, 4 तासामध्ये कॉलेज संपेल, उरलेल्या वेळात ती मुलगी माझ्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. आत्ता फर्स्ट इयरला लॉ कॉलेजला असताना सुद्धा ती एका ठिकाणी स्टार्टअपमध्ये दिवसाला 3 तास जॉब करते आहे आणि ती तिची फी पुढच्या वर्षीची ती स्वतः भरणार आहे. कॉलेजमध्ये जायला तिला माझा ड्रायव्हर आणि गाडी आहे, पण तिने असं ठरवलं की माझी फी मी स्वतः भरणार आणि मला पालक म्हणून त्याच्याबद्दल फार छान वाटतंय. त्याबद्दल जर तिची 2 विषयातली डिस्टिंक्शन हुकली लॉ कॉलेजमधली तर मला चालेल, कारण तिने या गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी माझी रिसेप्शनिस्ट आजारी असते किंवा अवेलेबल नसते त्या दिवशी मुलीला येऊन काम करावं लागतं, दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तरी. कारण या क्लिनिकमधून मी जे पैसे कमवतो आहेत त्याच्यातनं तिचे कपडे आणि तिची छान छोकी निघते. शी हॅज टू कॉन्ट्रीब्यूट, धिस हॅज टू बी डन. आणि अत्यंत निर्लज्जपणे हे करायची गरज आहे. आपण काहीही चूक करत नाही आहोत. पालक म्हणून हा आपला नुसता अधिकार नाही आहे, हे आपलं कर्तव्य, ही आपली जबाबदारी आहे. मुलांना मोकळं करा, मुलांना ढिलं सोडा अभ्यासासाठी, खेळण्यासाठी, पण जबाबदाऱ्या द्या, त्या जबाबदाऱ्या पार पाडायला मदत करा, त्यांना इंडिपेंडंट बनवा. त्याच्याशिवाय तुमचं आणि माझं म्हातारपण अत्यंत दुःखात जाणार आहे. आणि सगळं पालकत्व हे त्या वृद्धाश्रमासाठी महत्त्वाचं आहे, कारण तिथं शांतपणे खिडकीतून बाहेर बघत असलेलं असताना डोक्यात 20 वर्ष काय चालणार आहे हे पालकाची इन्व्हेस्टमेंट आहे. ती इन्व्हेस्टमेंट आपण आत्ता करतोय. त्यामुळे भीती आणि हाव बाजूला ठेवून हिंमत दाखवा, पाठीचा कणा दाखवा, तो कणा वापरा. तुमची पोरं तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाहीत, काहीही वेडवाकडं करणार नाहीत. घाबरू नका, भीती बाजूला ठेवा, सुदृढ पालक व्हा, खंबीर पालक व्हा, आनंदी पालक व्हा आणि निर्लज्जपणे आनंदाने जगा. दॅट्स इट. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर, अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आणि डोळ्यात अंजनही घातल्याबद्दल. कोणाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील, शंका असतील तर आपण विचारू शकता. आपण पॉलिटिशियन्सबद्दल त्यांनी मला असा प्रश्न विचारला की हा जो ॲडवाईस आहे हा कोणासाठी आहे, मिडल क्लास पालकांसाठी आहे, श्रीमंत पालकांसाठी आहे, पॉलिटिशियन्ससाठी आहे. मला नाही वाटत इथे कोणी पॉलिटिशियन्स बसलेले असतील. ते आपल्या पोरांचं भवितव्याचं वाटोळं करण्यात दंग आहेत, त्यामुळे आपल्या पोरांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आर्थिक परिस्थितीचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. उलटं आहे. उलट तुमची आर्थिक परिस्थिती जितकी जास्त चांगली तितकी शिस्त लावायची जबाबदारी जास्त आहे तुमच्यावर, कारण तुमच्या मुलांमध्ये उत्मात करायची पॉवर जास्त आहे. गरिबाचं पोरगं 50 cc गाडीवर फार जास्त वेगात जाऊ शकत नाही. चांगल्या अवस्थेतलं पोरगं 900 cc गाडीवर जाऊन त्याचं काय झालं हे परवा टिळक रोडवर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी अपघात आहे. म्हणजे माय हार्ट गोज आउट टू द पेरेंट्स की त्या काय ओझ्याखाली त्यांना उरलेला जन्म काढावा लागणार आहे. पण होऊन गेलं, ते जे झालं ते झालं, ते रिटर्न नाही करतायत. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती जितकी चांगली तितकी तुम्ही शिस्त लावायची जास्त गरज आहे. तुमची आर्थिक परिस्थिती जितकी वाईट तितकी तुम्ही जबाबदारी जास्त टाकायची गरज आहे, कारण त्या मुलांना लवकर उभं राहावं लागणार आहे. त्याला काही इलाज नाही. दिस इज अ फॅक्ट. आणि मुलं वाढवता वाढवता तुमची आर्थिक परिस्थिती जर सुधारत गेली, जे आपलं युजली सगळ्यांचं होतं, तर शिस्त वाढवा, शिस्त कमी करू नका, जबाबदारी वाढवा, जास्त गोष्टी करायला लावा. माझ्या 13 वर्षाच्या मुलीला ती 4 वर्षाची असल्यापासनं घरामध्ये इस्त्री करायचं काम आहे. सुरुवातीला फक्त हातरुमाला इस्त्री करायची, आता माझ्या कपड्यांनाही ती इस्त्री करते.
रात्रीचं डिशवॉशर लावायचं काम हे तिच्याकडे आहे. सकाळी शाळेत जायच्या आधी त्या डिशवॉशरमधले भांडे काढून जागेवर लावायचं काम तिच्याकडे आहे. कुत्र्यांना फिरवायचं काम, कुत्र्याचं सगळं करायचं काम त्या दोन्ही पोरींकडे आहे. मला परवडत नाही का, मला 10 माणसं घरात नोकर म्हणून ठेवायला परवडतात. दॅट इज नॉट ओके. मी तेवढं एक्स्ट्रा काम करणार नाही आहे, मी तेवढे एक्स्ट्रा पैसे मिळवणार नाही आहे. जे काम स्वतःला घरातल्या माणसांनी करायला पाहिजे ते घरातल्याच माणसांनी करायला पाहिजे. यातनं त्यांना जी शिस्त लागेल ती माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा पालकत्वाशी संबंध नाही. शिस्त म्हणजे शिस्त, जबाबदारी म्हणजे जबाबदारी, कर्तव्य म्हणजे कर्तव्य. तर स्वतःला न मिळालेली ऑपॉर्च्युनिटी ही मुलाला आपण मिळवून देतो आहोत, असा एक पालकत्वाचा भला मोठा गैरसमज आहे की जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो आहोत आणि त्यामुळे त्यांनी काहीतरी खूप मोठं करावं अशी आपली अपेक्षा असते. तर एखादा शेअर फक्त तुम्ही विकत घेतला म्हणजे त्याची किंमत वाढेल असं नाही. त्या शेअरला माहिती नसतं तुम्ही विकत घेतलाय आणि त्याच्यावर ही जबाबदारी नसते की तुम्ही जर कष्टाच्या पैशाने तो शेअर विकत घेतलाय तर आता त्याची किंमत बाजारातली लगेच वाढली पाहिजे. इनफॅक्ट बरेचदा तुम्हाला हा विकत घ्यावा हे कळेपर्यंत त्याची किंमत पडायला सुरुवात झालेली असते. मुलांमधली इन्व्हेस्टमेंट ही त्या प्रकारची आहे की आपण हे का करतो आहोत. बरेचसे पालक असं म्हणतात की आम्ही हे मुलांसाठी करतो आहोत. त्यांना आम्ही वाल्या कोळ्याची गोष्ट वाचायला सांगतो की ही तुम्ही करायची मुलांसाठी तुम्ही नाही करत आहात, हे तुम्ही स्वतःसाठी करता आहात. कारण जे मुलांसाठी करतात ते मुलांना विचारतात की बाबा रे यावर्षी तुला कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. एका स्पर्धेत भाग घेऊ दे. दरवर्षी एकच स्पर्धा. शाळेने कितीही आग्रह केला आणि कितीही पॅम्पलेट्स घरी पाठवले तर यावेळी माझं पोर फक्त इंग्लिश ऑलिम्पियाडलाच बसणार आहे, मॅथ्स आणि सायन्सला बसणार नाही. इनफॅक्ट मी मुलाला चॉईस करायला लावणार आहे की या 3 पैकी तुला एकालाच कशाला तरी बसता येईल. पोर जरी म्हणत असेल मी 3हीला बसतो, नाही, एकालाच बसायचं, एकाचाच अभ्यास करायचा, जे काय होईल ते होईल. उरलेला जो 1.5 तास आता तुझ्याकडे मोकळा राहणार आहे त्याच्यात अर्धा तास घरकाम करायचं आणि तासभर ग्राउंडवर जाऊन खेळायचं आहे किंवा काहीतरी वाद्य वाजवायचं आहे, काहीतरी कला शिकायची आहे. काही नाही तर नुसतं निवांत बसून पंख्याकडे बघायचं आहे. रिकामा बस, पण डोक्याचा भुगा करून घेऊ नको. ही जबाबदारी आहे पालक म्हणून. मुलांनी काहीतरी कला शिकणं गरजेचं आहे, मुलांनी काहीतरी खेळ शिकणं गरजेचं आहे. ह्या अभ्यासापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. सर, पालक म्हणून विचारतोय, जर एखाद्या मुलाने चूक केली तर त्याला मारणं कितपत योग्य आहे, हात उचलणे कितपत योग्य अयोग्य याच्या संदर्भात जरा सांगा. कारण हात उचलणे काही वेळा चुकीचं म्हणलं जातं, पण त्याला मर्यादा किती असाव्यात, पण त्या संदर्भात थोडं विश्लेषण. शुअर. मारून मुलांचा फायदा होत नाही, मारून मुलांचं नुकसान होतं हे आता पुरेसं शास्त्रीयदृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे. बरेचसे लोक मला असं म्हणतात की आमच्या लहानपणी आम्हाला इतकं मारलं, आमचं काय वाईट झालं. आपलं काय वाईट झालं हे आपल्या अख्ख्या देशाच्या परिस्थितीत आपल्याला दिसतंय की स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहणं एवढी हिंमतसुद्धा अख्ख्या पिढीत राहिलेली नाही आहे. हे आपलं मारामुळे झालेलं आहे. ऑथॉरिटी फिगर पुढे आपली इतकी फाटते की कोपऱ्यावरच्या हवालदाराला सुद्धा आपण सॅल्यूट मारतो आणि साहेब म्हणतो आपली काही चूक नसताना. मारामुळे काय झालं असेल तर हे झालंय की शारीरिकदृष्ट्या तुम्हाला काहीही नुकसान दिसत नाही आहे, पण मानसिकदृष्ट्या आपण उभे राहायच्या लायकीच्या राहिलेलो नाही आहे पिढ्यानुपिढ्या मार खाल्ल्यामुळे. हा माराचा परिणाम आहे. बरं, मार न दिल्यामुळे मुलं लगेच नोबेल प्राइजेस मिळवायला लावतात का? आता अजिबात असंही काही होत नाही. तेव्हा खूप राग आला आणि पोराच्या अंगावर हात चालवला तर आपलं तात्पुरतं फ्रस्ट्रेशन निघतं, पण तुमच्यापैकी किती जणांना मारल्यानंतर असं छातीठोकपणे वाटतं की सालं बरं झालं फटके मारले, खरं तर अजून 4 वाजवायला पाहिजे होते. असं जर तुम्हाला शांतपणे वाटत असेल तर तुम्ही मारून योग्य केलंय. मेजॉरिटी पालकांना मारल्याबद्दल वाईट वाटतं आणि ते त्याच्यावर काहीतरी ओव्हर कॉम्पेन्सेटरी बिहेवियर करतात. पोराला वाटतं की आईला एक फटका खाल्ला पण त्याच्या बदल्यात कॅडबरी मिळाली, पुढच्या वेळी कॅडबरी हवी असेल तर बापाला किल्ली मारायला पाहिजे. एक फटका मारतो पण कॅडबरी तर मिळते. त्याच्यामुळे मनात किंचितही किंतु न ठेवता आणि रात्री शांतपणे झोप लागेल असं जर मारता येत असेल तर जरूर मारा पोरांना. मी लहानपणी कुत्र्यासारखा मार खाल्लाय. त्याने माझ्यात किती मोठा फरक पडला हे तुम्ही माझ्या वडिलांना विचारू शकता. पण मग मुलांनी चूक केल्यावर काय करायचं हा प्रश्न शिल्लक आहे ना, की जर तुम्ही आमच्या हातातली काठी काढून घेतली तर आता आम्ही चालायचं कसं? तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस दिले गेले पाहिजेत.
जर मूल चूक वागला असेल तर एक म्हणजे त्याला सांगितलं पाहिजे हे चूक आहे, त्याला पुढच्या वेळी त्या प्रकारे नाही वागावं लागणार ह्याची त्याला मदत केली पाहिजे, आणि तरी जर त्यांनी चूक केली तर त्याला काय शिक्षा दिली जाणार आहे हे त्याला आधी सांगितलं गेलं पाहिजे, आणि ती शिक्षा 100% द्यायची आहे. प्रॉब्लेम हा आहे की पालक शिक्षा डिक्लेअर करतात पण देत नाही. आज संध्याकाळी मी घरी आल्यावर जर तू हे दागणितं सोडवून ठेवले नसतील तर तुला ह्याच्यापुढे टी व्ही बघता येणार नाही, असं मूर्खासारखं विधान पालक करतात. बोलायच्या आधी विचार करा की कायमचा टी व्ही तुम्ही बंद करणार आहात का? जर तुमच्यात ती हिंमत असेल तर करून दाखवा. पोराला कळू दे की बाप जेव्हा म्हणतो, आई जेव्हा म्हणते टी व्ही बंद राहील तेव्हा टी व्ही कायमचा जातो. रिझनेबल बोला की पुढचे 3 दिवस तुला टी व्ही बघू देणार नाही, तेव्हा टी व्ही बंद ठेवा घरातला. 2 तासांनी तुम्हालाच मग राहू दे ना जाऊ दे, बस आता उद्या कर अभ्यास, असं करून स्वतःच परत शेपूट घालायची आणि सगळी शिबंदी परत मागे बोलवायची. हा मूर्खपणा पालकांनी करणं अपेक्षित नाहीये. जर धमकी द्यायची असेल तर झेपेल एवढी धमकी द्या आणि ती खरी करून दाखवा. माझ्या पोरीने 8व्या वाढदिवसाला तिच्या साठलेल्या पैशांमधनं एक निंटेंडो DS नावाचा व्हिडिओ गेम विकत घेतला होता. सांगितलं होतं की शनिवार रविवारी 1-1 तासच खेळायचं, त्याच्यापेक्षा जास्त खेळायचं नाहीये. एक दिवस 1.5 तास खेळताना सापडली. तिला म्हटलं पुढच्या वेळी जर मला असं सापडलं, भयंकर तापलेलो होतो मी, म्हटलं खिडकीतून फेकीन हा गेम खाली. दुसऱ्याच दिवशी पोरं ताबडतोब बघतातच ना तुमचं काय हिंमत किती आहे, तुमच्यात दम किती आहे, हे पोरं लगेच टेस्ट करून दुसऱ्या दिवशी 1.5 तास घेऊन बसलेली होती. शांतपणे तिच्या हातातला निंटेंडो घेतला, मी 8व्या मजल्यावर राहतो, खिडकीतून खाली टाकला. केव्हा तरी एकदा बिल्ली काटणी पडतीये. ही हिंमत दाखवायची गरज असते. त्याच्यामुळे जर धमक्या देणार असाल तर रिझनेबल धमक्या द्या, त्या खऱ्या करून दाखवा. पोरांना हे कळलं पाहिजे की आईवडील जेव्हा बोलतात तेव्हा सिरियसली बोलतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता शेवटी सांगतोय तुम्हाला, की पालक म्हणून सर्वात महत्त्वाचा गुण कुठला आहे तर तुम्ही कमी बोललं पाहिजे. सध्याचे पालक अशा समजत आहेत की मुलांशी खूप बोलायचं असतं. एक लक्षात ठेवा, मुक्या माणसांची सुद्धा पोरं चांगली होतात. तुम्ही आणि तुमची पत्नी किंवा तुमचा पती जर ठार मुके असाल तरी सुद्धा तुमची मुलं व्यवस्थित वाढतात. याचा अर्थ बोलता येणं ही पालकत्वाची गरज नाही आहे. पण जेवढं बोलाल तेवढं मनापासून बोला, खरं बोला आणि खरं करून दाखवायची हिंमत ठेवा. तर मुलांना तुमच्याबद्दल आदर वाटेल. नाहीतर त्यांना वाटेल हे साले नुसते बडबड, म्हणायला 56 इंच, हे धमक्या देतात, हे ह्याचं पुढे काहीही करत नाहीत. अशा प्रकारचा अनादर मुलांच्या मनात तुमच्याबद्दल बसू देऊ नका. एक वेळ तुमचं तोंड सलग 8 दिवस बंद राहिलं तरी चालेल, पण तोंडातून जो शब्द निघेल तो सत्य असला पाहिजे, मनापासून असला पाहिजे आणि तो खरा करायची धमक दाखवली पाहिजे, तर पालक व्हावं. आणि हे मुलांना कळतं. या प्रकारची धमक दाखवणाऱ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर पोरं जात नाहीत 100 वेळा. ओके. गुड आफ्टरनून डॉक्टर. हॅलो. माझा एक प्रश्न आहे की मुलांचा जो सब्जेक्टिव्ह इंटरेस्ट लेवल आहे तो किंवा करिअर ओरिएंटेड जो इंटरेस्ट लेवल आहे तर तो डिफाईन करण्याचा काही एज क्रायटेरिया आहे का? ओके. फार बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण करिअर काउन्सिलिंग या नावाखाली पुण्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रातच खरं तर भारतात म्हणायला पाहिजे, एक प्रचंड मोठा फ्रॉड चालू आहे. कारण सरळ साधं गणित असं आहे की 7वीतल्या आणि 8वीतल्या मुलाचा कल कुठल्या दिशेने आहे हे आजपर्यंत जगात कोणालाही सांगता आलेलं नाही आहे. विशेषतः त्या हाताचे ठसे घेणाऱ्या लोकांना. त्यांना चॅलेंज दिलं होतं, 30 लोकांच्या हाताचे ठसे देतो, हे कुठल्या कुठल्या विषयातले दिग्गज आहेत हे सांगा. घेतलेलं नाही आहे त्यांनी ते चॅलेंज. ओके. कारण एखादा मुलगा जर पुढे जाऊन APJ अब्दुल कलाम होणार असेल तर 8व्या वर्षी किंवा 8वीमध्ये त्याच्या अंगात काही गुण दिसतात का? तर कलाम लेव्हलची जर ॲबिलिटी असेल तर ते गुण निश्चित दिसतात. जर एखाद्या मुलामध्ये एक्सेप्शनल स्पोर्ट्स ॲबिलिटी असेल तर वय वर्ष 10-12 पर्यंत ती दिसायला लागते. गणित, फिजिक्स सारख्या विषयांमध्ये एक्सेप्शनल ॲबिलिटी असेल तर ती वय वर्ष 5-6 पासून दिसायला लागलेली असते. कलेमध्ये जर जबरदस्त ॲबिलिटी असेल तर ती सुद्धा वयाच्या 10 वर्षाच्या आतमध्ये दिसायला लागलेली असते. भाषेमधली जर ॲबिलिटी असेल, फ्लेअर असेल तर तो वय वर्ष 13-14 पर्यंत कळत नाही. सार्वजनिक आयुष्यात लागणारे गुण आहेत त्याच्यातल्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या वय वर्ष 20 पर्यंत दिसत नाहीत. ही फॅक्ट आहे. आणि हे टेस्ट करून छातीठोकपणे सांगणाऱ्या टेस्ट जगामध्ये कुठेही नाहीत. हे शास्त्रीय सत्य आहे. याच्यापैकी कुठल्याही टेस्टने, आम्ही 20 वर्षापूर्वी या मुलाला हे सांगितलं होतं, त्याने आमचं ऐकलं, त्याचं चांगलं झालं, नाही ऐकलं त्यांचं वाईट झालं, हे कागदोपत्री प्रूव्ह केलेलं नाही आहे. थापा मारताय.
तरीही करिअर काउन्सिलिंगची गरज काय आहे? तर तुमच्या मुलाला एनिवे 10वीपर्यंत विषयांचा चॉईस नाही आहे. जे समोर विषय आहेत ते तर सगळे करावे लागणार आहेत. मग कशाला करिअर काउन्सिलिंग करताय 10वीपर्यंत? जर 18व्या वर्षापर्यंत लग्नच करायचं नाही तर 15व्या वर्षी स्थळ कशाला बघताय? पहिल्यांदा 10वी संपवू दे. 10वी संपल्यावर मुलांना विचार की बाबा रे तुला काय करायचं आहे, तुला काय अंदाज आला आहे का? मूल जर एखादी गोष्ट खरंच आवडली आहे म्हणून सांगत असेल तर त्याला ते ट्राय आऊट करू दे. फार तर फार काय होईल, वर्षभराने म्हणेल मला हे आवडलं नाही, मला दुसरं करायचं आहे. आयुष्यातलं 1 वर्ष कधी वाया जात नाही. मी सायकॅट्री करायच्या आधी 6 महिने सर्जरी करत होतो. 6 महिने सर्जरी रेसिडेन्सी केली, मला बोर झालं. म्हटलं नाही मला हे नाही करायचं, मला सायकॅट्री करायचं. माझे 6 महिने वाया गेले का आयुष्यातले? त्या 6 महिन्यात मी जे शिकलो ते मला अजून उपयोगी पडत आहे. 6 महिन्यांनी काही मोठा फरक पडत नाही, 1 वर्षांनी काही मोठा फरक पडत नाही. लेट देम ट्राय दॅट आउट. मुलाला जर एखादी गोष्ट आवडली असेल तर उत्तम. हे म्हणजे लग्नासारखं आहे हो, की लग्नाचं वय झाल्यावर आपण विचारतो की बाबा तुझं काही आहे का? असेल तर लग्न करून देतो, नसेल तर अनुरूपमध्ये नाव टाकतो. जर मुलाला समजतच नाही की बाबा आता माझं 10वी झाली 12वी झाली, मला काही सुधरत नाही, काय करावं, तर जाऊन करिअर काउन्सिलिंग करून घ्या. पण तोही अंदाजपंचे भाग आहे. पत्रिका बघून केलेल्या लग्नांमध्येही घटस्फोट होतात. ही रिस्क लक्षात घेऊन पुढचे उद्योग करा. त्यामुळे ते 100% शास्त्र नाही आहे. ते आपण जितकं उशिरा वापरू तितकं बरं. 10वीच्या आधी तर करिअर काउन्सिलिंग नावाच्या फंदात पडू नये, कारण आपल्याला कल्पनाच नाही आहे ते गुण कसे दिसणार आहेत. नरेंद्र मोदींचं जर कोणी 8वीमध्ये 10वीत करिअर काउन्सिलिंग केलं असतं तर ते सांगू शकले असते का की हा माणूस एवढा मोठा नेता होणार आहे? कारण ते गुण दिसत नाहीत. ते तपासायची कुठलीही गोष्ट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. इतकी सरळ साधी गोष्ट आहे ती. सर नमस्कार. हा मी शेवटचा प्रश्न म्हणून घेतो, कारण संयोजकांच्या मला खुणा चालू झाल्या आहेत, त्यामुळे मीही शिस्तीत वागलं पाहिजे. सर धन्यवाद यासाठी की आज तुम्ही जे शिस्त आणि सगळं सांगितलं त्याप्रकारे वागणारे आमच्यासारखे पालक म्हणजे दुष्ट पालक अशासारखं थोडंसं मनामध्ये किंवा मुलांच्या ह्याच्यामध्ये येतं. पण आज तो पाठीचा कणा तुम्ही आणखीन ताट केला आणि हे होताना नशीब आमचं इतकं चांगलं की माझी मुलगी सोबत हे सगळं बसून ऐकते आहे आणि गालातल्या गालात हसते आहे. तर त्यामुळे आता काही पुढचं फारसं घरी बोलावं लागणार नाही. मुळात हे बोलणं कमी, हे पण एक चांगलं थँक्यू कळलं आम्हाला. थँक्यू. फक्त मला एक असं विचारायचं आहे की जेवणाचं जे तुम्ही सांगितलं की अर्धी भाकरी खाऊन उठतेच उठ, अगदी ह्याच तत्वाने आम्ही घरी करतो. पण ओव्हरऑल बघता तिची हाईट आणि वेट थोडंसं कमी वाटतं, तर त्यात काही चुकीचं करतोय का हे सारखं माझ्या मनात असतं. पण शिस्त मोडत नाही. जे शिजलं अन्न आहे, पानात वाढलंय, तेच तुला खावं लागणार आहे. हल्ली ती बऱ्याचदा सांगते की सगळ्या मुली काय 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 वेगवेगळं आणतात, तू मला पोळी भाजीचाच डबा देते. म्हटलं शाळेत आणि घरी ते कंपल्सरी आहे. त्यामुळे तेच खायला त्याचं अगदी सरळ साधं उत्तर आहे. तुमचे जे कोण बालरोग तज्ज्ञ आहेत, पीडियाट्रिशियन आहेत, त्यांच्याकडे इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनी भारतीय मुलांसाठी स्टँडर्डाईज केलेले वजन आणि उंचीचे चार्ट असतात. ते युजली पहिले 1.5 ते 2 वर्ष आईवडील जपून ठेवतात. असे ते वेगळे वेगळे रंग असलेले पट्टे असतात ना, त्याच्यानंतर ते मागे पडतात. मग शेजाऱ्यांच्या पोरांकडे बघायला सुरुवात करतात, शेजाऱ्यांच्या उंचीकडे न बघता. ओके, तर त्याच्यातली जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यात तुमचे पीडियाट्रिशियन तुम्हाला सांगू शकतील की मिड पेरेंटल हाईट नावाचा एक प्रकार असतो की आई वडिलांच्या उंचीवरनं मुलांच्या उंचीचा अंदाज बांधता येतो. आणि तो अंदाज फार मोठा चुकवता येत नाही, तुम्ही कितीही पोरीला दोरीने बांधून रोज रात्री 8 तास ताणून ठेवलं तरी सुद्धा. ओके, ते दाताला ब्रेसेस लावल्यासारखं नाही आहे, ते बदलता येत नाही. तो तुमचे पीडियाट्रिशियन तुम्हाला मिड पेरेंटल हाईटचा अंदाज देऊ शकतील किंवा प्रोजेक्टेड हाईटचा अंदाज देऊ शकतील. IAPचं एक ॲपसुद्धा आहे अँड्रॉइड फोनसाठी, इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचं, की जिथे मुलाची जन्मतारीख, आई वडिलांची वजन, उंची, वय गोष्टी सांगितल्या की ते तुम्हाला साधारण उंचीचा अंदाज देतात. तर त्या चार्टवर जर तुमचं मुलं एक पाथवर व्यवस्थित चाललेलं असेल तर ते पुरेसं आहे. मुलाच्या वजनापेक्षा मुलाची उंची ही जास्त महत्त्वाची आहे. उंची जर व्यवस्थित वाढत असेल त्या चार्टप्रमाणे, तर वजन फार जोरात वाढत नसेल तरी काळजी करू नका, कमी वजनाची मुलं तुम्हाला म्हातारपणी पोहोचतील. त्यामुळे वजनाची काळजी करू नका. मी पुन्हा 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 सांगतोय, भारतीय लोकांना ते जे लोणी चोरणारा गोपाळकृष्ण आणि गणपती बाप्पा हे जे 2 रोल मॉडेल्स आहेत ते कदाचित 3000 वर्षापूर्वी उत्तम असतील. कृष्णाने बाकी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, आपण त्याच्यावर फोकस ठेवूया. गणपतीने अनेक खूप गोष्टी केल्या आहेत, त्याच्यावर फोकस ठेवूया. फक्त वजनावर आणि लोण्यावर जायला नको. ओके, तर तेवढी काळजी घ्या. जर उंची व्यवस्थित चालली असेल त्या चार्टप्रमाणे आणि गेल्या 3 डॉट्सप्रमाणे त्या एका कर्वला ती जर फॉलो करत असेल तर यू आर फाईन. काहीही काळजी करू नका. पीडियाट्रिशियन्सना जाऊन भेटा. स्टँडर्ड इंटरनेटवरनं घाईघाईनी ते चार्ट डाउनलोड करू नका. इंटरनेटवरचे चार्ट हे युरोपियन आणि अमेरिकन लोकांसाठी आहेत, जे आपल्याला लागू पडत नाहीत.
भारतीय स्टँडर्डाइज चार्ट पुण्यातल्याच एका डॉक्टरांनी, डॉक्टर वामन खाडीलकरांनी बनवलेले आहेत. हजारो मुलांचा अभ्यास करून ते भारतभर ॲक्सेप्ट झालेले आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने ते ॲक्सेप्ट केलेले आहेत. तर ते चार्ट तुम्ही वापरा. ओके. आणि अगदी निर्लज्जपणे आनंदाने जगा, पोरांना सुखानी उपाशी राहू द्या. ओके. शेवटचे एक तुम्हाला फक्त गझल सांगतो, मला सगळे आठवेल का नाही माहिती नाही. भाऊसाहेब पाटणकर म्हणून एक गझलकार होते, त्यांनी असं म्हटलं होतं की जातो तिथे उपदेश आम्हा चोहीकडे ज्ञानेश्वरी. ओके. जातो तिथे उपदेश आम्हा चोहीकडे ज्ञानेश्वरी, काळजी आमच्या हिताची एवढी वाहू नका, जाऊ सुखे नरकाता आम्ही तेथे तरी येऊ नका. ओके. आपल्या पोरांवर आपल्याबद्दल हे म्हणायची वेळ येऊ नये एवढी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या पाठीच्या ताठ कण्यावर परत एकदा शाबासकी देऊन धन्यवाद. मी सर्वांना विनंती करते की आपापल्या मुलांना घेऊन, पाल्यांना घेऊन 3D फिल्म्स दाखवल्या जात आहेत, विविध वैज्ञानिक विषयांवरती आहे, तर त्याचा आपण लाभ घ्यावा.